तुम्हाला माहिती आहे का की मायक्रोमॅक्स अजून सुद्धा 500 करोडचा बिझनेस करते आणि त्यात सुद्धा 200 करोडचा नफा कमवते। आता तुम्ही म्हणाल की कसं शक्य आहे, कारण मायक्रोमॅक्स ही कधीच मार्केटमधून बाहेर झाली, पण नाही, स्टोरीमध्ये ट्विस्ट आहे। तर मायक्रोमॅक्स जो 2008 ते 2014 पर्यंत भारताचा नंबर 1 स्मार्टफोन ब्रँड होता, पण नंतर तो मार्केटमधून बाहेर झाला। पण मायक्रोमॅक्सचे राहुल शर्मा मात्र यांनी तरी सुद्धा हार मानली नाही। 2014 मध्ये सॅमसंगला मागे टाकून मायक्रोमॅक्स भारताचा नंबर 1 स्मार्टफोन ब्रँड बनला आणि 2015 मध्ये तर मायक्रोमॅक्स भारतात 11,000 करोडचे मोबाईल फोन विकत होती। पण त्यानंतर मायक्रोमॅक्सचा डाऊनफॉल सुरू झाला, कारण 2015 मध्ये मार्केटमध्ये नवीन स्मार्टफोन ब्रँड आले, जे होते चीनी ब्रँड Xiaomi, Oppo आणि Vivo। त्यांनी तेव्हा स्वस्तात जास्त फीचर असणारे स्मार्टफोन लॉन्च केले। पण त्यानंतर 2020 मध्ये आत्मनिर्भर भारत मोहीममध्ये राहुल शर्मा यांनी मायक्रोमॅक्सला पुन्हा जिवंत केलं। तेव्हा त्यांनी आयन सिरीजचे स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये लॉन्च केले। आणि एवढंच नाही, तर राहुल शर्मा यांनी 2017 मध्ये रिव्होल्ट इंटेलिकॉर्प ही कंपनी सुरू करून एक नवीन ईव्ही बाईक लॉन्च केली होती। त्यानंतर मग राहुल शर्मा यांनी AI हार्डवेअर, स्मार्ट होम डिव्हाइसेस आणि OTT प्लॅटफॉर्म मध्ये गुंतवणूक केली। आणि एवढंच नाही, तर त्यांनी विवोची ग्रेटर नोएडा मधील फॅक्टरी सुद्धा विकत घेतली। आणि या व्यतिरिक्त राहुल शर्मा यांची वैयक्तिक संपत्ती 1200 ते 1300 कोटी